नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण वाचतोय लेखांक 19. अखेर किनारा सापडला. आज कहरच झाला. डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणाले होते त्याप्रमाणे पाय रोळले आणि तब्बल 36 ते 38 किलोमीटर अंतर चाललो. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात निघालो होतो. सुंदर गारवा, रात्रभर पडलेल्या पावसाने भिजलेली धरणी, घनदाट धुकं, त्यातून पांढुरका दिसणारा सूर्य, उडणारे रंगीबेरंगी पक्षी, वनचर, नितांत सुंदर वातावरण. हे जंगल अतिशय समृद्ध आहे. संपूर्ण जंगलामध्ये रस्त्यावरची वाहतूक सोडली तर अजिबात मानवी वावर आढळत नाही. त्यामुळे इथले वन्यजीवन देखील समृद्ध आहे. पनपता राष्ट्रीय अभयारण्य आणि संजय नॅशनल पार्क व्याघ्र प्रकल्प या दोन्ही वनांना जोडले गेलेले हे वनक्षेत्र आहे. बरेचदा आपल्याला असं वाटतं की इतके छान जंगल असून आपल्याला वन्य प्राणी का दिसत नाहीत. प्रत्यक्षामध्ये वन्य प्राणी आपल्याला दिसत नसले तरी वन्य प्राण्यांना आपण दिसत असतो. आपल्या येण्याची चाहूल आधीच लागल्यामुळे ते सुरक्षित जागी लपून आपण जाण्याची वाट पाहत असतात. विशेषतः वन्य प्राण्यांपासून सुरक्षित राहायचे असेल तर पायाचा आवाज करत किंवा काठीचा आवाज करत जाणे अतिशय श्रेयस्कर. त्यामुळे ते सावध होतात आणि लपून बसतात. बरेचदा माणसे आणि हिंस्र श्वापदे यांच्यामध्ये जी झटापट होते त्याचे कारण अचानक समोर येणे हेच आहे. श्वापदाला जर तुम्ही येणार आहात हे आधी माहिती असेल तर ते कधीच तुमच्या वाट्याला जात नाही. ते लपून बसते आणि तुम्ही मार्ग मोकळा करून देण्याची वाट पाहत राहते. त्यांचा संयम आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. तासनतास ते एका जागी बसू शकतात. जंगलाशी सात्मीकरण म्हणजे कॅमोफ्लॉज करण्याची कला त्यांना साधलेली असते. परंतु तुमची नजर जर शोधक असेल तर तुम्हाला मात्र असे लपलेले प्राणीसुद्धा लगेच टिपता येतात. विशेषतः आजूबाजूला असलेले माकडे, वानरे आणि पक्षी हे नेहमी हिंस्र श्वापद जवळ आल्यावर सूचना देतात. त्या सूचना तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. बहुतांश वेळा कुठलेही मोठे प्राणी माणसाच्या वाटेला जात नाहीत, कारण माणूस हा त्यांचा मुख्य आहार नाहीच आहे. अगदी स्पष्टच बोलायचं तर वाघाने एखादा मनुष्य जर मारला तर त्याचे पोट देखील भरणार नाही इतके कमी मांस आपल्या शरीरामध्ये आहे. केवळ छातीचा थोडासा भाग आणि 2 मांड्या इतकेच वाघ खाऊ शकतो. मानवी पोट हे रोगांचे आगार असल्यामुळे त्याला स्पर्श देखील हे प्राणी करत नाहीत. आणि बाकी कुठे फारसे स्नायू नसतातच. आपले सरासरी वजन म्हणजे नुसती चरबी आणि हाडे यांचेच वजन आहे. हे ऐकायला थोडेसे घाण वाटेल, परंतु कटू सत्य आहे. असे असून देखील मनुष्य प्राणी या जनावरांना खूप घाबरतो आणि त्यांनी काही करू अथवा न करू त्यांची शिकार करून मोकळा होतो. हे अत्यंत चुकीचे आहे. वनवासी लोकांना अनेक वेळा वाघ दिसतो, परंतु ते दोघेही एकमेकांच्या वाटेला जात नाहीत. असो, वनवासी कल्याण केंद्र सोडल्यावर आमेरापर्यंत 2 घाट उतरावे लागतात. आमठेडा, पिपरिया, कटहरा रयत, आमेरा, ईशानपुरा रयत, खमरिया, आनाखेडा रयत, दियावर रयत अशी गावे पार करत सुमारे 22 किलोमीटर अंतर चालून विक्रमपूर नावाचे गाव गाठले. आनाखेडा गावाच्या पुढे वदाहर नावाची नदी लागते, ती देखील पार केली. विक्रमपूर इथे गुप्ता मेडिकलवाले यांच्या धर्मशाळेमध्ये भोजनप्रसाद घेतला. 2 छोट्या खोल्या बांधल्या होत्या आणि अस्वच्छता खूप होती. मी झाडू घेऊन दोन्ही खोल्या स्वच्छ झाडून ठेवल्या. रस्त्यावर गुप्ता यांचे मेडिकल होते. तिथे जाऊन मी आलो आहे हे सांगितल्यावर त्यांनी धर्मशाळेमध्ये डबा आणून दिला. मी जेवायला बसणार इतक्यात अजून एक परिक्रमावासी आला. दोघांनी मिळून तो डबा संपवला. पुरी भाजी आणि भात होता. या गावामध्ये यवनांची मोठी संख्या होती. परिक्रमेत पहिल्यांदाच हे पाहायला मिळाले. यांच्यापैकी कोणी तुम्हाला विचारत नाही किंवा नर्मदेहर देखील म्हणत नाही. चेष्टापूर्वक तुमच्याकडे पाहिलं जातं. मार्गामध्ये प्रथमच त्यांचं धर्मस्थळ आणि चांददार असलेला झेंडा पाहिला. या सर्व नोंदी तटस्थपणे करत आहे याची कृपया नोंद घ्यावी. कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता जे प्रत्यक्ष अनुभव आला तो लिहून ठेवतोय. कदाचित आज याची काही गरज नसेल, परंतु 400-500 वर्षांनी हा एक लिखित पुरावा मानला जाईल. मध्ये घाटात एक गाडी अचानक माझ्या शेजारी येऊन थांबली. तात्यासाहेब गुंजाळ म्हणून संगमनेरचे सज्जन गृहस्थ होते, जे विविध धर्मशाळांना शिधा पोहोचवण्यासाठी 2 महिने फिरायचे. त्यांनी मलाही खूप मौल्यवान माहिती आणि दक्षिणा दिली. विक्रमपूर नंतरचे 14 किलोमीटर मात्र खूपच लांबले आणि सायंकाळी 7:30ला धर्मशाळेमध्ये पोचलो. अरुणजी जयस्वाल का अन्नक्षेत्र, अंकुर स्मृती असे याचे नाव होते. एक जण वाटेमध्ये लिफ्ट देऊ करत होता. मी त्याला नम्रपणे नकार दिल्यावर मला म्हणाला, "यह जंगल का प्रदेश है, मैं आपको अकेला नहीं छोड़ सकता." परंतु मी मात्र गाडीवर अजिबात बसत नसल्याचे त्याला निक्षून सांगितले. आश्चर्य म्हणजे यादव नावाचा हा मनुष्य 4 किलोमीटर अंतर माझ्यासोबत चालत आला आणि मला धर्मशाळेमध्ये सोडून पुन्हा उलटा 4 किलोमीटर चालत गेला. वाटेमध्ये एके ठिकाणी त्याने मला चहा देखील पाजला.
कोण कुठला परिक्रमावासी काही संबंध नाही, तरी देखील त्याने आत्मीयतेने मला केलेली ही मदत कायम माझ्या स्मरणात राहिली. पूर्वी नक्की असे काही अप्रिय प्रसंग इथे घडले असणार, ज्यामुळे संध्याकाळी अंधारच्या वेळी त्याला मला एकट्याला चालू द्यायचे नव्हते. परंतु त्याकरता स्वतः 8 किलोमीटरची चालण्याची तयारी दाखवणे हे आताच्या काळामध्ये अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. तो तर सामान देखील पाठीवर द्या म्हणून मागे लागला होता, परंतु त्याला देखील मी नम्र नकार दिला. आल्या आल्या सामान धर्मशाळेमध्ये ठेवले. धर्मशाळा कुठली, घरच होते ते. घराची एक खोली परिक्रमावासींसाठी कायमची राखीव ठेवली होती. बाहेर रस्त्याच्या समोर एक हापसा होता. हापशाला अक्षरशः गरम पाणी येत होते. जाऊन मस्तपैकी आंघोळ केली, कपडे धुवून वाळत टाकले. जाणारे येणारे लोक थंडीने कुडकुडत होते आणि मला उघड्यावर आंघोळ करताना पाहून त्यांना आश्चर्य वाटत होते. परंतु सलग 38 किलोमीटर चालल्यामुळे शरीर चांगलेच गरम झाले होते. स्नान झाल्यावर नर्मदा मातेची पूजा केली. पूजा करताना तिथं असलेल्या आळंदीच्या मुलांनी फोटो काढला. आपण बघू शकतोय की परिक्रमावासी पूजा करतायत आणि आळंदीच्या मुलांनी काढलेला हा फोटो. ही अंकुर स्मृती धर्मशाळा आहे, जयस्वाल. हीच ती आळंदीची मुलं, आळंदीचे विद्यार्थी, जोग पाठशाळेतले. पोटपूजा देखील झाली. सोबत 6 बिष्णोई समाजाचे सादाबेडी परिसरातले परिक्रमावासी होते आणि आळंदीची 2 वारकरी मुले होती. जोग पाठशाळेतल्या मुलांना नर्मदा परिक्रमा करावी असे सुचवले गेलेले असल्यामुळे आळंदीची अक्षरशः शेकड्याने मुले परिक्रमेमध्ये आजकाल भेटतात. हे 2 विद्यार्थी देखील त्यातलेच. हे मंडलामार्गे जंगलातून चालत आले होते आणि त्यांनी तो मार्ग किती सुंदर आहे ते मला सांगितले. परंतु हा मार्ग जर मी निवडला असता तर पुढे मला चातुर्मास करावा लागला असता, हे परिक्रमा संपल्यावर लक्षात आले. त्यामुळे जे होते ते चांगल्यासाठीच होते. या दोन्ही मुलांचे वजन लक्षणीयरित्या कमी झाले होते. त्यांनी त्यांचे जुने फोटो आणि नवीन फोटो मला दाखवले. बिष्णोई समाजातले जे 6 लोक सोबत होते त्यांचे कपडे अतिशय पांढरे स्वच्छ आणि इस्त्री केलेले कडक होते. मला आश्चर्य वाटले. त्यांच्यामध्ये ब्रिजेश बिष्णोई नावाचा एक तरुण होता. त्याची आणि माझी खूप चांगली मैत्री झाली. या 6 लोकांनी एक पंडित सोबत आणला होता, जो यांच्यासाठी पूजापाठ तर करायचाच, परंतु त्याने एक मोटरसायकल आणली होती, जिच्या मागे मोठे कॅरियर बनवून त्यांनी घेतले होते, ज्याच्यामध्ये या 6ही जणांचे आसने, बाडा, विस्तारा आणि दप्तर ते टाकायचे आणि पुढच्या मुक्कामी तो निघून जायचा. हे फक्त कमंडलू आणि काठी घेऊन झपाझप चालवून पुढचा मुक्काम गाठायचे. परिक्रमेचा हा नवीनच प्रकार पाहून मला मौज वाटली. ब्रिजेशला घोड्यांचा नाद होता. त्याच्या घरी 5 घोडे होते, तर त्याच्या मामाच्या गावामध्ये 50 एक तरी घोडे होते. आमची ही आवड जुळली आणि त्यामुळे आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो. त्याच्याजवळ कॅम्पस कंपनीचे नवे कोरे सँडल होते. ते त्याने मला दिले. मला म्हणाला, हे तुझ्या पुढच्या प्रवासात कामाला येतील, सोबत ठेवून दे. मला सँडल नको होते, परंतु परिक्रमेच्या नियमानुसार काही बोललो नाही. शांतपणे स्वीकार केला. धर्मशाळा ज्यांची आहे त्या काकू माझी शिक्षिका होत्या व अक्षरशः आईच्या प्रेमाने प्रत्येक परिक्रमावासीला काय हवे काय नको ते हे त्या पाहत होत्या. आल्या आल्या त्यांनी मला गरम गरम चहा आणि बिस्किटे आणून दिली होती. फारच बरे वाटले होते ते खाऊन. रात्री अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मी बाहेर वाळत घातलेले कपडे चटकन आतमध्ये आणून वाळत घातले. आमचे नशीब बलवत्तर होते की आम्हाला बांधलेली खोली आज मिळाली होती. अन्यथा तो पाऊस किती भयानक होता हे दुसऱ्या दिवशी चालताना आमच्या लक्षात आले. अमरकंटकच्या पठारावरून अनेक नद्या उगम पावतात. त्यातील बहुतांश नद्यांच्या पुलावरून रात्रभर पाणी वाहिले होते आणि सकाळी काही ठिकाणी तर फक्त फुलांचे सांगाडे शिल्लक राहिले होते. रस्तेच्या रस्ते वाहून गेले होते. सकाळी बरोबर 7 वाजता काकूंनी गरमागरम चहा आणि बिस्किटे पुन्हा आणून दिली. आज मी असे ठरवले की आपल्याला किती वेगाने चालता येते याची परीक्षा करावी, कारण माझ्या मागून येणारे बिष्णोई लोक खूपच वेगात चालत होते. या संपूर्ण भागामध्ये सरकारने युकेलिप्टस अर्थात निलगिरीची झाडे ओळीने लावलेली आहेत. त्यामुळे कित्येक किलोमीटर तुम्हाला दुतर्फा अथवा एका बाजूने निलगिरीची झाडे दिसतात. आळंदीची मुले देखील वेगाने चालत होती, परंतु मी झपाझप चालत त्यांच्या पुढे निघून गेलो. परंतु बिष्णोई लोकांनी मात्र मला सहज गाठले आणि फार पुढे निघून गेले. चालता चालता ब्रिजेशने माझा एक व्हिडिओ बनवला. पुढे योगायोगाने परिक्रमेमध्ये त्याच्या गावी जाणे झाले, तेव्हा त्याने तो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. आपण बघू शकतोय, हा तो व्हिडिओ आहे जो शहापुरा ते जोगी टिकरिया याच्या दरम्यान चालताना ब्रिजेश बिष्णोई याने घेतला आहे. पावसामुळे वाहून गेलेली जमीन आपल्याला दिसेल. खूप मोठा पाऊस झाला होता त्या रात्री.
नर्मदे हा. या लोकांसोबत चालता चालता एका दमात मी 12 किलोमीटर कधी चाललो हे मलाच कळलं नाही. जोगी टेकऱ्याजवळ आल्यावर नर्मदा मातेचे सुंदर असे दर्शन पहिल्यांदाच झाले. तिथून खाली जाऊन पुढे काठाने चालायचे असे मी ठरवत होतो, परंतु ब्रिजेशने तिकडून जाऊ नका, हा मार्ग योग्य आहे असे सांगितले आणि सर्व लोक पुढे निघून गेले. त्यांच्यामध्ये मजेशीर भांडण होते. सर्वजण नातेवाईक असले तरी दोघा-तिघांचे आपापसात पटत नसे, त्यामुळे एखादा पुढे निघाला की बाकीचे मागे पडत. ब्रिजेश सर्वात तरुण असल्यामुळे आणि त्याची चाल सर्वात वेगवान असल्यामुळे तो सर्वात मागे थांबायचा आणि मध्येच मनात आले की सहज त्या सर्वांना गाठायचा. त्याने मला चालण्याविषयी बऱ्याच महत्त्वपूर्ण गमतीजमती सांगितल्या, ज्या युक्त्या पुढे मी वेळोवेळी वापरल्या. जोगी टिकर यानंतर मात्र पाय बोलू लागले. मग पुढचे 18 किलोमीटर अंतर मी माझ्या गतीने सावकाश पार केले. आज वाटेत भोजनप्रसाद कुठेच मिळाला नाही. सोबतची बिस्किटे खात खात देवरामाळ, मोडकी, धुर्रामाळ, रुसा अशी गावे पार केली. आकाशामध्ये सूर्यनारायण एकदाही दिसला नाही. 7 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमान दुपारी 12 वाजता सुद्धा होते. हवेमध्ये आर्द्रता एवढी होती की अंगावरचे कपडे देखील भिजले होते. रुसा गावात एका ख्रिश्चन माणसाच्या घरापासून दुधी घाट अथवा शेष घाटामध्ये जायला शॉर्टकट मार्ग होता. तिथून निघालो असताना वाटेमध्ये एक बुरखा घातलेली वयस्कर मुस्लिम स्त्री भेटली. तिने मला बराच लांबचा मार्ग सांगितला, परंतु मला साधारणपणे अंदाज आला होता की बहुतेक हा मार्ग उलट्या दिशेला चाललाय. त्यामुळे मी माझा वेळ वापरत योग्य वाटेल त्या मार्गाने चालत राहिलो. सर्वत्र ओसाड माळरान होते. कुठेही नदी किंवा पाणी असल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. परंतु एका वळणानंतर अचानक आश्रम समोर दिसू लागला आणि त्या आश्रमातील रम्य वातावरण पाहून मंत्रमुग्ध होऊन गेलो. हा नर्मदा नदीचा राधा आणि दुधी या दोन नद्यांसोबत त्रिवेणी संगम होता. नीरव शांतता होती आणि कानावर सतत पडणारा नर्मदा मैयाचा खळखळाट. नर्मदा मातेचे खूप दिवसांनी दर्शन झाल्यामुळे मन भरून आले. आपण बघू शकतोय शेषघाट अथवा दुधी घाट, या घाटावरची मंदिरं, घाटावरून होणारे नर्मदा मातेचे रम्य दर्शन आपल्याला दिसतंय. इथे नर्मदादास महाराज नामक साधारण 50 वर्षीय एक साधू सर्व व्यवस्था पाहतात. साधू तेजस्वी आणि परखड होते. लाल रंगाचे कपडे घालून ते बसत. नर्मदादास महाराज आपण बघतोय. स्वच्छ नर्मदा जळामध्ये पूजन चाललंय त्यांचं. महापूर आल्यावर नर्मदा मैया अशी दिसते. एरवी असा शांत प्रवाह समोर आहे. शेषघाटावरून वाहणारी स्वच्छ निर्मळ नर्मदा माता. आल्या आल्या त्यांनी मला रागवायला सुरुवात केली. तुम्ही शहरी परिक्रमावासी आणि विशेषतः पुण्याचे परिक्रमावासी कशी परिक्रमेची वाट लावून टाकता हे सांगून ते मला झापू लागले. मी शांतपणे आणि नम्रपणे त्यांच्या पायाशी बसून सगळं ऐकून घेत होतो. नर्मदेकडे तोंड करून त्यांनी एक बाकडे लावले होते. त्या बाकड्यावर स्वामी बसले होते आणि समोर एका भिंतीवर खाली मी बसलो होतो. अजून 1-2 परिक्रमावासी आले आणि ते देखील तिथे बसले. थोड्या वेळाने माझा भाव त्यांनी ओळखला आणि मग मात्र ते अतिशय प्रेमाने माझ्याशी वागू लागले. एक सायकलवरून परिक्रमा करणारा मनुष्य वाटेत माझ्या पुढे निघून गेला होता. तो देखील इथे पोहोचला. अजून 1-2 साधू तिकडे पोहोचले. हा चांगला उंचापुरा होता आणि दिवसाला 60 किलोमीटर अंतर सहज चालायचा. मी महाराजांना माझ्या मनातल्या सगळ्या शंका विचारू लागलो. मी त्यांना विचारले, नर्मदा परिक्रमा अशी कशी काय आहे की जिच्यामध्ये नर्मदा मातेचे दर्शन देखील आम्हाला होत नाही? महाराज लगेच चिडले आणि मला म्हणाले, काठाने केली जाते तीच खरी नर्मदा परिक्रमा आहे. रस्त्याने आणि गावातून माणसे बघत चालणे म्हणजे नर्मदा परिक्रमा थोडीच आहे. कोणी मला जेवायला देते का, कोणी मला खायला देते का, कोणी मला दक्षिणा देते का, असा भाव मनात ठेवून चालणारे लोक परिक्रमा करत नाहीत, भीक मागतात. नर्मदा माता मला देईल, सर्व देईल असा भाव ठेवून चालतो तोच खरा परिक्रमावासी. आता हाच पहा, हा साधू दिवसाला 50-60 किलोमीटर सहज चालत असेल. साधूने देखील लगेच अनुमोदन दिले. तू गृहस्थी आहेस, तू जास्तीत जास्त 40 किलोमीटर चालणार. मी गृहस्थी आहे हे महाराजांनी कसे काय ओळखले असा प्रश्न मला पडला. महाराजांनी माझी प्रश्नार्थक मुद्रा पाहून लगेच माझा तो देखील भाव ओळखला आणि म्हणाले, अरे साधू झालोय तो काय उगाच नाही. समोरचा माणूस किती पाण्यात आहे, काय काय करतोय हे सर्व आम्हाला लगेच कळते. आता हा साधू पहा, याला आज खरे तर अजून 20 किलोमीटर पुढे जायचे होते, पण पायाला जखम झाली म्हणून थांबलाय. बरोबर ना रे? साधू लगेच हो म्हणाला आणि त्याने पायाला झालेली जखम आम्हाला दाखवली. महाराज म्हणाले, याच्यामध्ये विशेष सिद्धी वगैरे काही नाही. इथून जाणाऱ्या परिक्रमावासींचे आम्ही सूक्ष्म निरीक्षण करत असतो. त्यामुळे कुठला माणूस पुढे जाऊन आता काय करणार हे आम्हाला बऱ्यापैकी कळलेलं आहे. आता हेच पहा,
तुझ्याकडे कोणीतरी दिलेली अनावश्यक वस्तू पडू नये, परंतु ती दुसऱ्या कोणाला तू ती देणार नाहीस. मला कळेना की माझ्याकडे अनावश्यक कुठली वस्तू पडू नये. इतक्यात मला आठवले की कालच एकाने आपल्याला नवे कोरे सँडल दिलेत. मी लगेच पिशवीतून सँडल काढले आणि बाबांच्या पुढे ठेवले. महाराज त्या साधूला म्हणाले, "बाबाजी, उठा लो ये चप्पल और निकल पडो." त्याने सँडल घालून पाहिले. साधारण 1100-1200 रुपये किमतीचे चांगले ब्रँडेड कॅम्पसचे लाल काळे सँडल्स होते. साधू खुश झाला आणि नर्मदे हर म्हणून झपाझप निघून देखील गेला. 6 फूट 2 इंच उंचीचा तो हाडकुळा साधू झप 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 काठाने कसा चालत गेला ते मी पाहतच राहिलो. नर्मदादास महाराजांनी मला पुन्हा एकदा सांगितले, "हा साधू निघालाय ना, तोच परिक्रमेचा खरा मार्ग आहे. परंतु तुम्हा पुणे मुंबईवाल्या लोकांना हा मार्ग नको असतो. तुम्हाला सुखसुविधायुक्त डांबरी मार्ग बरा पडतो." मी म्हणालो, "महाराज, परंतु मला खरी परिक्रमा करायची आहे." नर्मदादास म्हणाले, "अरे बाबा, कशाला नसत्या भानगडीत पडतोस? हा मार्ग गृहस्थी लोकांसाठी नाही. हा मार्ग केवळ साधूंसाठी आहे. इथे मध्ये पावला पावलाला मृत्यू आवासून बसलेला असतो. ज्यांना काही आगापिछा नाही अशा लोकांनीच या मार्गाने चालावे." बाबा एक प्रकारे मला हिणवत आहेत की काय असेच मला वाटले. इतक्यात चहा आला. मी अजून माझं आसन देखील लावलं नव्हतं. चहा पीत पीत नर्मदा मातेकडे पाहत राहिलो. काठाने चालणारा साधू आता दिसेनासा झाला होता. मनोमन मी नर्मदा मातेची प्रार्थना केली की माते, मला याच मार्गाने घेऊन चल. मला दुसरा कुठला मार्ग नको आहे. कितीही कठीण मार्ग असू दे, मला त्याची पर्वा नाही. परंतु मला तुझे दर्शन, स्पर्शन सतत मिळाले पाहिजे आणि तुझा नाद सतत ऐकू आला पाहिजे. मी साधूला नवे कोरे सँडल देऊन टाकले. ही कृती नर्मदादास महाराजांना खूप आवडली आणि मला म्हणाले, "तुम्हारी परिक्रमा अच्छी होने वाली है, ऐसी मैया मुझे बता रही है." महाराजांनी बराच वेळ मला खूप चांगला उपदेश केला. मध्येच गडबड करणारा एखादा परिक्रमावासी आला तर त्याच्यावरती ते चवताळून रागवत पुन्हा शांत होऊन माझ्याशी बोलू लागत. माझे परिक्रमाविषयक बरेचसे प्रश्न त्यांनी कायमचे दूर केले. तिथे पक्के बांधकाम देखील होते आणि काही कच्च्या कुटी होत्या. त्यांनी एका कुटीकडे हात करून तिकडे राहण्याबाबत मला सूचना केली. मला म्हणाले, "तुझ्या नादामध्ये मी आज खूप जास्ती गप्पा मारल्या आणि माझी साधनेची वेळ देखील निघून गेली. आता तू आसन लाव. आपण रात्री बोलू किंवा उद्या बोलू." आतमध्ये जाऊन मी आसन लावले. थोड्या वेळाने अजून बरेच परिक्रमावासी तिथे गोळा झाले. मी मुक्काम केला होता ती शेषघाटावरची कुटी आपण बघतोय. थंडी खूप होती, परंतु कुटी उबदार होती. तशातच नदीवर जाऊन मी स्नान आटोपून घेतले. नर्मदेचे पाणी अतिशय थंडगार होते. इथून पलीकडे जाण्यासाठी एक छोटासा पूल बांधला होता. कशीबशी एखादी दुचाकी जाईल इतकाच तो मोठा होता. नर्मदेचे पाणी अतिशय निर्मळ, स्वच्छ आणि सुंदर होते. नदीचे पात्र विस्तीर्ण होते, परंतु पाण्याला खूप गती होती. मध्ये मध्ये खूप सारे गवत आणि पाण वनस्पती उगवल्या होत्या. पाणी काही ठिकाणी खूप खोल तर काही ठिकाणी उथळ होते. काठावर बसून कमंडलूने स्नान करता येत होते. मी स्नान करून वर येत असताना काही गाडीने परिक्रमा करणारे लोक भोजन प्रसाद घेऊन पुढे निघाले होते. त्यातील एक जण आम्हाला म्हणाला की आप हमारे साथ दाल भाटी खाइये. मी जागेवर पोचेपर्यंत त्यांनी दाल भाटी माझ्या जागेवर पोचवली होती. भूक तर लागलेली होतीच, त्यामुळे मी ताबडतोब ती दाल भाटी खाऊन घेतली. एकाच घरातील काही महिला आणि पुरुष असे मिळून गाडीने परिक्रमा करत होते. मुक्कामी पोचल्यावर महिला स्वयंपाक करत आणि मग सगळे मिळून भोजन घेऊन पुढे जात. माझ्या खोलीमध्ये एक मराठी बोलणाऱ्या खेडूत काकू, 2-3 अजून मराठी परिक्रमावासी, एक सायकलवाले परिक्रमावासी असे 5-6 जण जमले होते. भोजन प्रसाद संध्याकाळी 6 वाजता होता असे सांगण्यात आले. इथे अंधार खूप लवकर पडत होता. रात्री भोजन प्रसाद घेताना कारने आलेले अजून एक जोडपे आणि त्यांची मुलगी महाराजांसोबत विशेष प्रसाद घेताना दिसले. इथे एक आदिवासी समाजातील काळा कुळकुळीत परंतु तेजस्वी डोळ्यांचा सेवेकरी अखंड सेवा करताना मी पाहिले. जेवण झाल्यावर आमच्या कुटीशेजारी मोठी शेकोटी करून तो बसला. मी देखील तास-2 तास त्याच्यासोबत बसून गप्पा मारल्या. त्या भागातील जनजीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण वनप्रदेश होता आणि इथले जीवन फार कठीण होते. इथे नर्मदा नदी वाहते खरी, परंतु पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही. शेती आणि अन्य उद्योगधंदे यांना पुरेल इतके पाणी इथे नाही. रात्री छान झोप लागली आणि पहाटे उठल्यावर स्नानासाठी नर्मदा मातेवर गेलो असताना तिथले रम्य वातावरण पाहून मी अक्षरशः स्वर्गामध्ये आहे की काय असे वाटू लागले की आता इथेच मुक्काम करावा. परंतु असा मोह मनात होता क्षणी ताबडतोब मी माझा वाडाबिस्तारा उचलला आणि पुढे प्रस्थान ठेवले. हा अनुपपूर नावाचा जिल्हा सुरू झाला होता. आता मात्र मला माझ्या मनासारखी परिक्रमा सुरू झाली आहे असे वाटू लागले, कारण बऱ्यापैकी काठाकाठाने रस्ता होता. अखेर नर्मदा मातेचा किनारा मला सापडला होता. नर्मदे हर, नर्मदे हर.